नमस्कार. वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर राजकारणावर काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं या संदर्भात माझ्यासारख्याच काय अन्य कुणालासुद्धा शब्द फुटणार नाहीत. इतक्या पद्धतीचं राजकारण खालच्या स्तरावर गेलेलं आहे. राजकारणाचा प्रचंड दर्जा खालावत गेलेला आहे. राजकारण्यांनी कोणत्या स्तराला जावं हे आजपर्यंत आपल्याही लक्षात येईना. ही खरं तर समाजामध्ये एक मोठी खदखद आहे. सध्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटते राज्यकर्ते जर बिघडले तर आपल्या समाजाचं होणार काय, आपल्या देशाचं होणार काय, आपल्या राज्याचं होणार काय. हे दलदल राजकारणात का येऊ लागलेली आहे, कशामुळे येत आहे, मागच्या 10 ते 20 वर्षामधलं राजकारण का बिघडत आहे याबाबत खरं तर आपण विस्तारानं बोलणार आहोत आणि विस्तारानं सांगणार आहोत. या संदर्भात खरंच चर्चा करणार आहोत. मला आपल्याला पहिल्यांदा खरं तर एक कविता वाचून दाखवायची आहे. ती कोल्हापूरचे साहित्यिक आहेत ते डॉक्टर JB शिंदे यांनी एक खूप सुंदर कविता, पूर्ण वाचणार नाही मी कविता, फक्त त्यातले 4 ओळी मी आपल्याला वाचून दाखवतो. राज्यकर्ते मुर्दांड झाले, नोकरशाह निर्ढावले, न्यायमूर्ती लालचावलेले, देशाचे चांग भले झाले. खरंच म्हणजे काय आपण विचार करतोय बघा की इतक्या पद्धतीनं सारे झाले आहे उलटे. घरात आणि घराबाहेर बापाला पोरे समजावत आहेत, पप्पा थोडे व्हा हुशार. खरोखर म्हणजे इतक्या पद्धतीनं म्हणजे इतकं खालच्या स्तराला जाईल राजकारण हे सांगता येत नाही. का राजकारण एवढ्या खालच्या स्तराला जातंय याबाबत खरोखर आपण पंडूपोटी पांडव जन्मले, धूर्त राष्ट्रापोटी कौरव झाले, आजकाल कौरव पांडव एकाच बापाच्या पोटी आले. खरोखर अशाच पद्धतीचा ह्या राजकारण्यांचा एकत्रच जन्म झाला की काय. सर्वच खाण्यासाठी एकत्र येतात. आपण हाताची बोटं 5 आहेत, 5 बोटे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात असं आजपर्यंत म्हणतो, पण खाताना मात्र एकत्र येतात. ही म्हणी किंवा हा प्रकार कुठं तर आज आपल्याला एकत्र दिसतो की काय या संदर्भात खरं तर आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा मी आपल्याला खरं तर एक व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्यावर मग आपण विस्तारानं खरं तर चर्चा करूया. तुम्ही भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येता, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला, तो टास्क तुम्ही पूर्ण केला, तुम्ही सुरुवातीला सांगितलं. पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी, हे सुद्धा एक नेक्सस आहे क्रिएट, याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात. की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे, ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत, आरोप केले, त्यांना आपल्या सोबत घ्यायचं, आपल्या शेजारी बसवायचं, नुसतं बसवायचं नाही, त्यांना पदं द्यायची, संविधानिक पदं द्यायची आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय. ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात. प्रश्न असा की तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? खूप स्पष्ट आहे. इट वॉज पॉलिटिकल कंपल्सन. नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवलं असतं, विरोधकांना संपवलं असतं. यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि त्यावेळी मी एकच विनंती केली होती की जर झालंय त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि म्हणून कोणतीही केस मागे घेतली नाहीये, कारवाई सुरू आहेत. ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात, आमचे मतदारही विचारतात आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इव्हिल नाहीतर काय झालं असतं, नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांचं राज्य चालू राहिलं असतं, त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षाला खतम केलं असतं, जेलमध्ये टाकले असते, महाराष्ट्राचा विकासच थांबला असता. एकच सेकंद होतं, म्हणजे ज्यांनी ऍक्च्युअली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं. हो, आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं? नो, कॉम्प्रोमाइज आहे. तुम्ही
तुम्ही हा व्हिडिओ खरोखर बघितला असेल. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? आता खरं तर किरीट सोमय्यांना कोण ओळखत नसेल, महाराष्ट्रातच काय भारतात सुद्धा या व्यक्तीला संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण गल्ली गल्लीतले लहान मुलं, छोटी छोटी मुलं, खेडेगावातली सुद्धा किरीट सोमय्या यांना ओळखतात. किरीट सोमय्या यांची ओळख म्हणजे ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतात, माफियांच्या विरोधात लढतात, अशा पद्धतीची एक त्यांची प्रतिमा झालेली आहे. परंतु ती प्रतिमा होत असताना, लढत असताना त्यांच्याकडूनच खरोखर कशा पद्धतीनं एखादा आरोपीकडून एखादा गुन्हा कशा पद्धतीनं एखादा वकील वधवून घेतो, त्याच पद्धतीनं मुंबई तकच्या एका पत्रकारानं ज्या पद्धतीचे कारनामे करत होते, भाजपा खरं तर हे कारनामेच करत होतं किंवा भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे फक्त भाजपानं केलेले कुभांड आहे अशा पद्धतीचं म्हटलं तर याला वावगं ठरणार नाही. हेच कुभांड त्यांनी स्वतः कबूल केलं की काय, अशा पद्धतीचं आज आता आपल्याला मला तरी या संदर्भात वाटते. आपण त्या संदर्भात विस्तारानं चर्चा करतोय. खरं तर भाजपाने एक किरीट सोमय्या काय बोलले हे तुम्ही ऐकलं. किरीट सोमय्या सांगितलं की बाबा, ज्यावेळेस पत्रकारांना पहिला प्रश्न विचारला की बाबा, सांगितलं त्यांना की तुमच्याकडे एक टास्क म्हणजे जबाबदारी दिलेली होती, म्हणजे की विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी दिली होती, परंतु ती जबाबदारी शेवटपर्यंत किंवा त्यांना न्यायालयात किंवा तुरुंगात पाठवायची ही जबाबदारी दिलेली नव्हती. हे सुद्धा त्यांनी त्यांच्या खरं तर कबूल केलेलं आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच. म्हणजे आपण माफियांच्या विरोधात लढतो, मी लढणार पण पुन्हा, अशा पद्धतीचं म्हणजे परत अजून एक आपल्यातल्याने म्हणजे भाजपाने किंवा त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कितीही घोटाळा केला तरी त्यांना माफी आहे, त्यांना कुठल्याही पद्धतीचं शिक्षा नाही, अशा पद्धतीची खरं तर ह्यांनी कबुली जबाब दिला आहे असं वाटलं तर, किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने अशा पद्धतीचा जर विचार केला असेल किंवा ठरवलेला असेल तर ते वावगं ठरणार नाही असं मला तरी वाटतंय. म्हणजे फक्त सातत्यानं विरोधकांचेच घोटाळे काढणे हे काम दिलेलं होतं, त्यांनी कबूल केलेलं आहे. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचाराचे आरोप करून सोबत पुन्हा त्यांना घ्यायचं, घेतल्यानंतरनं त्यांना चांगली संविधानिक पदं द्यायची, हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. खरं तर म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या आरोपीची जागा किंवा खरोखर आपल्याला ज्यावेळेस भाजपा 2014मध्ये निवडून येणार होतं किंवा येण्या अगोदर लोकांना भाजपाने किती प्रलोभना दाखवल्या, किती आशा दाखवली, प्रत्येकाला, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला तरी वाटत होतं की आत्ता कुठंतरी एक चांगले दिवस येतील. हे खरोखरच म्हणजे जे पूर्वीचे राज्यकर्ते होते खूप नालायक होते, अशा पद्धतीनं जरी कुणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या नालायकांना कशाही पद्धतीनं हकललं पाहिजे अशी एक महाराष्ट्राच काय देशातील एका तमाम जनतेची एक अशा पद्धतीने एक भावना निर्माण झालेली होती. त्या पद्धतीनं त्याचा गैरफायदा खरं तर भाजपानं कुठं तर घेतला की काय, अशा पद्धतीचं या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर कबुली जबाब दिला आहे किरीट सोमय्याने. असंही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खूप म्हणजे पुन्हा अजून सांगतायत, म्हणजे आता त्यांचे नेते सातत्यानं सांगतात मला भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं आहे. खरंच म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राची धूळफेक डोळ्यात धूळफेक करतात की काय, अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण होत नाही का आपल्याला? वाटतंच तसं. म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना अशी दिशाभूल करायची, लोकांकडनं फक्त सांगायचं वेगळं आणि दाखवायचे दात वेगळे, अशा पद्धतीनं राजकारण जर करत असतील तर कोणत्या थराला राजकारण गेलं हे आपल्याला तर माहीतच आहे, आपण सगळेच बघतोय. सोमय्या यांची सुरुवातच झालेली आहे की बाबा राजकारणासाठी हे सर्व केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्यावेळेस पत्रकारांना प्रश्न विचारल्यानंतर ज्यावेळेस सुरुवात केली, प्रश्न तसा पत्रकारांनी खूप मोठा विचारला होता. खरं तर त्यांच्या प्रश्नामध्ये अनेक विषय दडलेले होते, त्यांनी एकाच वेळेस अनेक प्रश्न विचारले, त्यामुळे सुद्धा खरं तर बोलती पूर्णपणे सोमय्याची बंद झाली होती. हे तुम्ही सुद्धा बघितले, आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्याच पद्धतीनं सोमय्याने सुरुवातच करताना सांगितलं, म्हणजे किरीट सोमय्याने काय सांगितलं, हे राजकारण आहे, पहिलं राजकारण केलंच पाहिजे. म्हणजे राजकारण करत असताना तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळताय असं तुम्हाला कुठं तर वाटत नाही?
राहिला. दुसरा प्रश्न आहे, त्यांनी दुसऱ्यांदा सांगितलं की आम्हाला म्हणजे विरोधकांना आणि भाजपांना जेलमध्ये टाकलं असतं. कुणी टाकलं असतं? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी. खरं तर उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबतच होतं. 2019 पर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्यांची साथ सोडली नाही. ज्या वेळेस 2014ला एक हाती सत्ता जवळपास या दोघांची आली, म्हणजे महायुतीची आल्यासारखी आली, केंद्रात आणि राज्यात सत्ता आली. भाजपाने जाणीवपूर्वक शिवसेनेला प्रचंड त्रास दिला असा म्हणून किंवा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. किंवा त्यावेळेच्या त्यांच्या जे सत्तेत होते, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस खरं तर त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेला कुठल्याही मंत्रिमंडळातले चांगल्या पद्धतीचं स्थान दिलेलं नव्हतं. त्यामुळं शिवसेना खरं तर त्यांच्यापासून म्हणजे शिवसेनेला प्रचंड त्रास दिलेला असल्या कारणानं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अनेकदा भाषणात सांगितलं की इतक्या त्रास दिला तर त्यामुळं मी बाहेर पडतोय. म्हणजे त्यांनी बाहेर पडण्याचा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि 2019ला ते बाहेर पडले, मग यांना जेलमध्ये नेमकं टाकणार कसे, कुणी टाकलं, अशा एक तरी नेता आहे किंवा शरद पवारांनी जाणीवपूर्वक एखाद्या पक्षाला अशा पद्धतीनं आत्ताचं जे राजकारण आपण बघतोय त्या राजकारणासाठी शरद पवारांनी किंवा काँग्रेसवाल्यांनी सुद्धा अशा इतका त्रास, खरं तर जे काँग्रेसमधले जेवढे भ्रष्टाचारी आहेत, जेवढे होते तेवढे सगळेच्या सगळे त्यांनी घेतलेले आहेत. खरं तर म्हणजे परवाच संजय सिंह, आपचे जे संजय सिंह आहेत ते सुटल्या ज्यावेळेस त्यांचं भाषण झाल्यानंतर त्या भाषणात त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाजपांनी एवढं म्हणजे जेवढा मोठा भ्रष्टाचार तेवढा मोठा पदाधिकारी, अशा पद्धतीची भाजपाचा पदाधिकारी, अशा पद्धतीची त्यांच्याकडे एक म्हणी तयार करून किंवा त्यांनी एक काय म्हणायचं आपलं एक त्यांचा एक मुद्दा तो त्या पद्धतीनं घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं लोकांना दाखवत आहेत, आता खरं तर लोकांना वाटलं होतं की खूप मोठे हे भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचारांना बाहेर काढलंच पाहिजे, त्यांना तुरुंगात पाठवलंच पाहिजे, परंतु आम्ही पुन्हा त्यांनी सांगितलं की यापुढे ते भ्रष्टाचार करणार नाहीत अशी त्यांना हमी दिली. आता त्यांच्या स्वतःच्याच आता परवा एक 2 वेळा आत्तापर्यंत रोहित पवारांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेतलेली आहे. दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी जवळपास 6,500 कोटीचा एक भ्रष्टाचार झालेला, आरोग्य खात्यातला भ्रष्टाचार झाल्याचा, तोही म्हणजे आरोग्य खाते म्हणजे एवढ्या चांगल्या खात्यात सुद्धा यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हे सुद्धा त्यांनी दाखवलं. मग या संदर्भात काय करायचं? त्यापूर्वी दुधामध्ये घोटाळा झालेला आहे. दुधाचे भाव शेतकऱ्यांना पाहिजे तितके मिळत नाहीत, परंतु विक्रीचे दर किंवा शासन जे त्यांना लागणारं दूध आहे ते एखाद्या एजंटकडनं किती रुपयाला घेतलेलं आहे या संदर्भात खरं तर म्हणजे दुधाचा दर शेतकऱ्याकडून घेताना साधारणतः 25 रुपयाच्या वरती नाही आणि यांनी मात्र एका एजंटकडून 143 रुपये लिटरने घेतलेलं अशा पद्धतीचा रोहित पवारांनी दावा केला. मग याबद्दल किरीट सोमय्या बोलणार आहेत का? याबद्दल भाजपाचे नेते कोणते बोलणार आहेत का? खरं तर वास्तविक पाहता कुठल्या थराला राजकारण चाललंय हे आपण सगळेजण बघतोय. या तिघांनी भाजपाच्या नेत्यांना विरोधकांना जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीचंही त्यांनी सांगितलं. खरं तर महाराष्ट्राचा विकास थांबला असता. म्हणजे यांना जेलमध्ये, भाजपाला जेलमध्ये टाकल्यानंतर महाराष्ट्राचा विकास कसा थांबतो? हा तर खरं प्रश्न किरीट सोमय्यालाच पडला पाहिजे किंवा तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या पामरांना जर पडत नसेल तर त्याला आम्ही म्हणजे काय म्हणावं हे कळण्यासारखं नाही. ज्यांची जेलमध्ये जायची जागा होती त्यांना संविधानक पदावर बसवल्यानंतर राजकारणात एक तडजोड असते, ही तडजोड करावीच लागते. अशा पद्धतीचं जर वक्तव्य किरीट सोमय्या किंवा भाजपाकडून जर येत असेल तर आता जे राज्यामध्ये जे राजकारण चाललेलं आहे, देशामध्ये जे राजकारण चाललेलं आहे याच्याकडं जनतेनं कशा पद्धतीनं बघावं? खरं तर वास्तविक पाहता अशा पद्धतीचं भाजपाला राजकारण का करायची वेळ आली हा संशोधनाचा विषय आहे. एक हाती सत्ता महाराष्ट्रातल्याच काय देशातील जनतेने दिलेली होती. आज प्रचंड प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे,
अशा प्रश्नावरती न बोलता पाठीमागच्या 70 वर्षामध्ये काय केलं, 70 वर्षामध्ये काय केलं. मी एकच प्रश्न आपल्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, भाजपाच्या नेत्यांना एकच विचारू इच्छित आहे किंवा सांगतो आहे की बाबा मागचं जाऊ द्या, आत्ता तुम्ही खरोखर काय केलं आणि काय करणार आहात. तर या पद्धतीचा तुमच्याकडं एक अजेंडा पाहिजे. तशा पद्धतीचा अजेंडा घेऊन या आणि लोकांना चांगल्या पद्धतीने, खरोखर लोकांना काय वाटतं. आत्ताचा जो व्हिडिओ बघितला तुम्ही किरीट सोमय्या यांनी, खरं तर म्हणजे मी हे सत्यासाठी आम्ही लढत नाही, सत्तेसाठी हे सगळं कुभांड केलं, भ्रष्टाचाराचे लोकांवरती आरोप केले. सातत्यानं अजित पवार हे सातत्यानं सांगत होते, अजित पवारांचे सहकारी सुद्धा सांगत होते. त्यांनी पुस्तक काढले की मागच्या 70 वर्षामध्ये सिंचनामध्ये एवढ्या मोठ्या म्हणजे 70,000 कोटीचा जे भ्रष्टाचाराचा आरोप करते त्याच्यावरती की 70,000 कोटीची कामं झाली नाहीत. मग एवढी भीती घालून ह्या सर्व नेत्यांना सोबत घेतलेलं आहे. म्हणजे तडजोडीचं राजकारण केलं म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणजे या नेत्यांना तडजोड करायला लावली, भीती घालायला लावली. तुम्हाला मी जेलमध्ये तर टाकणार आहे. म्हणजे आता जे त्यांच्यावरती विरोधक म्हणजे सातत्यानं खरं तर सगळ्यात अगोदर एक आरोप केला गेला, आरोप म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपले जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा मला जर म्हणजे त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं की माझ्याबरोबर तडजोड करा, मी तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार, नसेल तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, नसेल तर तुम्ही आमच्यासोबत या. अशा पद्धतीची भीती घालून तुम्ही का करताय. म्हणजे राजकारणच संपुष्टात आणता, इतरांची राजकारण जर संपुष्टात आणणार असाल तर मग आपला देश कुणीकडे जात आहे. आपल्या देशात खरी लोकशाही आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय माझ्यासारख्याला तर राहणार नाही. खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या संदर्भात विचार करण्याची वेळ आलेली आहे. दोघांकडनं पण सांगितलं जात आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे. म्हणजे भाजप असेल, म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोघंही सांगतायत की संविधान धोक्यात आलं आहे, महाराष्ट्राची लोकशाही धोक्यात आलेली आहे. तर यावरून आपणच या संदर्भातला म्हणजे प्रेक्षकांनीच या संदर्भातला काय बोध घ्यावा हे त्यांनीच ठरवावं असं मी या व्हिडिओमधून सांगतो. परत एकदा धन्यवाद.